गंगा घरोघरी अगदी रक्तामध्ये नसानसांमध्ये भिनवण्याचं फार सुंदर काम केलेलं आहे. श्रोते मंडळी, असंच असतं. काय असतं की 100 वर्षांनी अशीच परिस्थिती निर्माण होत असते. समर्थांच्या काळची परिस्थिती सुद्धा अशीच होती आणि त्यामुळेच रामोपासनेचा संदेश देण्याचं काम काय होतं लोकांना, तर राम हा त्यांच्या मनोवृत्तीमध्ये बदल करणारा, त्यांना शक्ती देणारा हा राम सांगण्याचं कारणच असं होतं. एका तिवारी नावांच्या कवींनी वर्णन केलेलं आहे. यवनांचं राज्य होतं. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात, प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात, शौर्य धैर्य रुचले होते परसेवेच्या पंखात, शावेळी कल्याणी वीराची जीवनखाणी, श्री समर्थ सद्गुणवाणी दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मी काय सांगितलं, एकच शब्द ब्रह्म आहे, त्याच्यामुळे साथ तुमची आवश्यक आहे. जेव्हा हात उचलेल तेव्हा तुम्ही तुमचा आवाज उचलायचा. इस्लामांचं आक्रमण, यवनांचं आक्रमण आणि सुलतानशाहीचा सत्तेचा अत्यंत जुलूम, अत्याचार, आपली जनता त्या अत्याचाराच्या खाली भरडून निघाली होती. अहो, या यवनांनी परिस्थिती अशी निर्माण केली होती, सारख्या त्यांच्या लढाया सुरूच असायच्या, त्यांची दहशत सुरू असायची. भर दिवसा स्त्रियांची अब्रूची विटंबना आणि आपण उघड्या डोळ्यांनी बघत होतो. का? सत्व हरवलं होतं. देशाला विसरलो, देवाला विसरलो, धर्माला विसरले होते सगळे लोक. त्यामुळे असं एखादं नेतृत्व पुढे येईल या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी याची सुतराम शक्यता नव्हती. कारण श्रोते हो, भारतात उगवणारी प्रत्येक तिथी ही काळीकुट्ट अमावस्येसारखी निघत होती. कारण लोकांमध्ये अंधश्रद्धेचं स्तोम इतकं माजलं होतं की आपले देव, आपला धर्म, आपले नवस